माझं नाव करण, 21 वर्षाचा, इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षात शिकणारा एक सामान्य मुलगा. इंजिनिअरिंग म्हटलं की गणिताचे मोठे मोठे फॉर्म्युले आलेच, पण माझ्यासाठी गणित म्हणजे लहानपणीपासूनच एक भीती होती. कितीही प्रयत्न केला तरी ते डोकं दुखायला लावणार, समीकरण सुटायचंच नाही. त्यात घरच्यांचा दबाव. शेवटी आईने उपाय शोधला, सोनल मॅडम. पहिल्या दिवशी जेव्हा मी त्यांच्या घरी गेलो, तेव्हा मनात एक विचित्र भीती होती. वाटलं होतं कुणीतरी कडक शिस्तीच्या मॅडम असतील. पण दार उघडलं आणि समोर उभ्या असलेल्या सोनल मॅडमला पाहून मी क्षणभर श्वास घ्यायचा विसरलो. उंच, गोरावर्ण आणि कमरेपर्यंत उडणारे ते काळेभोर मोकळे केस. वयाने त्या 29च्या होत्या, पण त्यांच्या चेहऱ्यावरचं तेज एखाद्या विशीतल्या मुलीसारखं होतं. त्यांच्या डोळ्यात एक प्रकारची ओढ होती, जी मला पहिल्याच भेटीत जाणवली. आम्ही 5-6 मुलं त्यांच्या हॉलमध्ये बसायचो. मी मुद्दाम शेवटच्या बाकावर बसायचो. ते जेव्हा बोर्डावर खडूने गणित सोडवायच्या, तेव्हा माझं लक्ष गणितापेक्षा त्यांच्या हालचालींकडे जास्त असायचं. त्यांच्या वागण्याचा आवाज, बोलताना त्यांच्या ओठांची हालचाल आणि मधून कपाळावर येणारे केसांचे बट, हे सगळं मला एका वेगळ्याच जगात घेऊन जायचं. मला कळलं होतं की मॅडम एकट्याच राहतात. त्यांचा नवरा परदेशात गेल्यानंतर परतलाच नव्हता. त्यांच्या घरातला तो अगरबत्तीचा मंद सुगंध आणि शांतता मला दररोज तिकडे खेचून न्यायची. तो गुरुवारचा दिवस मला अजूनही स्पष्ट आठवतोय. सकाळपासूनच आभाळ गच्च भरून आलं होतं. विजांचा कडकडाट सुरू होता. आई म्हणाली, करण, आज जाऊ नकोस रे, खूप पाऊस आहे. पण माझं मन घरात लागत नव्हतं. उद्या गणिताची महत्त्वाची टेस्ट होती आणि खरं सांगायचं तर मॅडमला पाहिल्याशिवाय माझा दिवस पूर्ण व्हायचा नाही. मी रेनकोट चढवला आणि सायकल घेऊन निघालो. रस्त्यावर पाणी साचलं होतं. वारा इतका जोरात होता की सायकल चालवणं कठीण झालं होतं. अर्ध्या वाटेत गेल्यावर कळलं की ॲटो मिळणार नाही. मी भिजत भिजत चालत गेलो. जेव्हा त्यांच्या बंगल्याच्या दारावर पोहोचलो, तेव्हा मी पूर्णपणे ओलचिंब झालो होतो. माझ्या कपड्यातून पाणी टपकत होतं आणि मी थंडीने थरथरत होतो. मी बेल वाजवली. काही क्षणामध्ये दार उघडलं. समोर सोनल मॅडम उभ्या होत्या. त्यांनी हलक्या पीच रंगाचा नाईट सूट घातला होता. केस ओले होते. कदाचित त्या आंघोळ करून आल्या असाव्यात. मला त्या अवस्थेत पाहून त्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव उमटले. करण, तू अरे इतक्या पावसात कशाला आलास? बाकी कुणीच आलं नाही आज, त्या काळजीने म्हणाल्या. मॅडम, उद्या टेस्ट आहे म्हणून आलो. माझा आवाज थंडीमुळे कापत होता. अरे वेड्या, तू तर पूर्ण भिजला आहेस. आत ये आधी. त्यांनी माझा हात धरला आणि मला आत ओढलं. त्यांच्या हाताचा तो स्पर्श इतका उबदार होता की माझ्या अंगावर सरसरून शहारे आले. त्यांनी मला टॉवेल दिला आणि म्हणाल्या, जा बाथरूममध्ये जाऊन अंग पुसून घे. मी तुला माझे जुने कपडे देते, ते घातले तरी चालतील. इथे दुसरं कुणी नाही आहे. मी बाथरूममध्ये गेलो. गरम पाण्याने चेहरा धुतला. त्यांनी मला एक ट्रॅक पॅन्ट आणि टी शर्ट दिला. तो कदाचित त्यांच्या नवऱ्याचा असावा. तो टी शर्ट मला थोडा मोठा होत होता, पण त्यात एक वेगळीच ऊब होती. मी बाहेर आलो तेव्हा त्या किचनमध्ये चहा करत होत्या. बस इथे, सोफ्यावर बस, त्यांनी मला प्रेमानं सांगितलं. बाहेर पावसाचा जोर वाढतच होता. खिडकीवर आदळणाऱ्या थेंबांचा आवाज आणि घरातली ती शांतता. आम्ही दोघंच होतो. त्यांनी चहाचा कप माझ्या हातात दिला आणि स्वतः माझ्या अगदी शेजारी येऊन बसल्या. त्यांच्या अंगातून येणारा तो शॅम्पूचा आणि साबूचा मंद सुगंध माझ्या मेंदूपर्यंत पोहोचला होता. खूप थंडी वाजते का रे? त्यांनी विचारलं आणि सहज माझ्या हातात हात घेतला. माझं हृदय जोरजोरात धडधडू लागलं. मी त्यांच्याकडे पाहिलं. त्याही माझ्याकडे पाहत होत्या. त्या क्षणी मला गणिताचे कुठलेही फॉर्म्युले आठवत नव्हते. आठवत होतं ते फक्त त्यांचं ते सुंदर रूप. मॅडम, तुम्ही जवळ आहात ना? मग थंडी कशी वाजणार? शब्द नकळत माझ्या ओठातून बाहेर पडले. माझं उत्तर ऐकून त्या थोड्या लाजल्या, पण त्यांनी माझा हात सोडला नाही. उलट त्यांनी त्यांचा दुसरा हात माझ्या केसांवरून फिरवला. तो स्पर्श इतका मादक आणि प्रेमळ होता की मला वाटलं वेळ इथेच थांबावा. आम्ही अभ्यासाचं पुस्तकं उघडलं खरं, पण माझं लक्ष पुस्तकावर नव्हतं. जेव्हा त्या एखादं गणित समजावून सांगताना माझ्या जवळ येऊन झुकायच्या, तेव्हा त्यांच्या केसांच्या बटा माझ्या गालाला स्पर्श करायच्या. रात्रीचे 8 वाजून गेले होते. पाऊस थांबण्याचं नाव घेत नव्हता. करण, आता घरी जाणं शक्य नाही आहे. रस्ते बंद झाले असतील. तू आज इथेच थांब. मी तुझ्या आईला फोन करते, त्या म्हणाल्या. त्यांच्या शब्दात एक हक्क होता. मलाही तेच हवं होतं. त्या रात्री त्या छोट्याशा घरात, पावसाच्या त्या पार्श्वभूमीवर, माझ्या आणि सोनल मॅडमच्या आयुष्यात एक नवीन समीकरण मांडलं जाणार होतं. पण पुढे काय होणार होतं याची मला कुठशीही कल्पना नव्हती. बाहेर पावसाचा तांडव सुरूच होता, पण सोनल मॅडमच्या त्या बेडरूममध्ये मात्र एक वेगळी शांतता पसरली होती. आईला फोन करून मॅडमने सांगितलं होतं की रस्ते बंद असल्याने मी इथेच थांबलोय.
आईनेही त्यांच्यावर विश्वास ठेवून होकार दिला. पण माझ्या मनात मात्र विश्वासापेक्षा जास्त धाकधूक सुरू होती. आम्ही दोघांनी मिळून जेवण केलं. साधी वरण-भात आणि बटाट्याची भाजी. पण रात्री त्या अन्नाची चव जगा वेगळी वाटत होती. जेवताना मॅडम माझ्याकडे बघून मंद हसत होत्या. त्यांच्या त्या हसण्यात काहीतरी होतं, एक प्रकारची ओढ जी मला त्यांच्याकडे खेचत होती. "कारण आज खूपच पाऊस आहे ना, भीती वाटते का?" त्यांनी विचारलं. "नाही मॅडम, तुम्ही सोबत आहात ना, मग कशाची भीती?" मी म्हणालो. माझ्या आवाजात आता एक वेगळाच आत्मविश्वास आला होता. जेवण झाल्यावर आम्ही बेडरूममध्ये गेलो. तिथे एकच मोठा बेड होता. खोलीतल्या एका कोपऱ्यात मंद उजेड दिसणारा लॅम्प जळत होता. सोनल मॅडमनी बेडवर चादर नीट केली आणि मला एका बाजूला बसायला सांगितलं. त्या स्वतः समोरच्या आरशासमोर उभ्या राहून आपले केस विंचरत होत्या. आरशातून त्यांचं ते प्रतिबिंब पाहून मी भारावून गेलो होतो. "मॅडम, तुम्ही खरंच खूप सुंदर आहात." मी पुन्हा एकदा न राहून बोललो. त्यांनी कंगा खाली ठेवला आणि वळून माझ्याकडे पाहिलं. त्यांच्या डोळ्यात एक वेगळी चमक होती. त्या हळूवार पावलं टाकीत माझ्याजवळ आल्या. माझ्यासमोर बेडवर बसल्या. आमच्यात आता फक्त काही इंचाचं अंतर होतं. त्यांच्या श्वासांचा गरम स्पर्श मला चेहऱ्यावर जाणवू लागला. "कारण मी तुझी मॅडम आहे, विसरला नाहीस ना?" त्या कुजबुजल्या. "विश्रांती हवी असेल तर विसरलेलं बरं," पण मी म्हणालो आणि धाडस करून त्यांचा हात पकडला. त्यांनी हात झटकला नाही. उलट माझ्या हाताच्या बोटांमध्ये त्यांची बोटं गुंफली. "माझं आयुष्य खूप एकटं आहे करण. तू आज इथे आलास आणि मला खूप दिवसांनी जिवंत असल्यासारखं वाटतंय." त्या भावूक होऊन म्हणाल्या. मी हळूच पुढे झुकलो आणि त्यांच्या कपाळावर स्पर्श केला. त्यांच्या शरीरातून एक लहरीसारखी थरथर गेली. त्यांनी आपले डोळे मिटून घेतले. खोलीत फक्त पावसाचा टप-टप आवाज आणि आमच्या काळजांची धडधड ऐकू येत होती. मी हळू त्यांच्या गालावर हात फिरवत त्यांच्या ओठांजवळ गेलो. त्या क्षणी सोनल मॅडमनी मला एक गच्च मिठी मारली. जणू काही त्यांना या स्पर्शाची कित्येक वर्षांपासून प्रतीक्षा होती. मी त्यांच्या गळ्यात डोकं लपवलं. त्यांच्या केसांचा सुगंध, त्यांच्या शरीराची ऊब आणि बाहेर पडणाऱ्या पावसाची ती लय, सगळं काही एखाद्या स्वप्नासारखं वाटत होतं. "करण, हे स्वप्न तर नाही ना?" त्यांनी माझ्या कानात कुजबुजलं. मी काही न बोलता त्यांच्या डोळ्यात पाहिलं आणि आमचे होठ एकमेकांना भिडले. ती पहिली किस किती हळूवार, किती आर्द्र आणि किती खरी. मॅडमचा तो प्रतिसाद पाहून मला कळलं की त्यांचं माझ्यावर जितकं प्रेम आहे, तितकीच त्यांना एका प्रेमाची गरज आहे. आमच्यातील अंतर आता पूर्णपणे संपलं होतं. मी त्यांना बेडवर हळूच झोपवलं. लाईट बंद केल्यावर बाहेरच्या विजेचा लख्ख प्रकाश त्यांचं रूप अधिकच मोहक दिसत होतं. त्या रात्री त्या खोलीत आम्ही फक्त शिक्षक आणि विद्यार्थी उरलो नव्हतो, तर दोन प्रेमी झालो होतो. त्यांच्या प्रत्येक स्पर्शात एक प्रकारची भूक होती, एक प्रकारची ओढ होती. मी त्यांच्या पाठीवरून हात फिरवला आणि त्यांनी मला स्वतःच्या अधिक जवळ ओढलं. "मला सोडून नकोस जाऊ कधी," त्या श्वास सोडत म्हणाल्या. "कधीच नाही." "सोनल." मी पहिल्यांदा त्यांचं नाव घेतलं. ती रात्र आम्ही एकमेकांच्या मिठीत घालवली. पावसाचा वेग वाढला होता, पण आमच्या मनातील वादळ मात्र आता शांत झालं होतं. त्या स्पर्शाने, त्या जवळकीने आणि त्या प्रेमाने आमच्या नात्याची नवी व्याख्या लिहिली होती. सकाळी जेव्हा खिडकीतून सूर्याचा पहिला किरण आमच्यावर पडला, तेव्हा आम्हाला जाणवलं की आता आमचं आयुष्य बदललं आहे. मी केवळ इंजिनिअरिंगचा विद्यार्थी उरलो नव्हतो, तर एका सुंदर मनाचा आणि शरीराचा सोबती झालो होतो. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा आम्ही सोनलच्या घरातून बाहेर पडलो, तेव्हा हवा अगदी स्वच्छ होती, पण माझ्या मनात मात्र विचारांचं काहूर माजलं होतं. काल रात्री जे काही झालं ते खरं होतं का? मॅडमच्या त्या मिठीतील ऊब अजूनही माझ्या अंगावर जाणवत होती. मी घरी गेलो तेव्हा आईने कौतुकाने विचारलं, "बरं झालं बाबा तू तिकडेच थांबलास. खूप पाऊस होता. अभ्यास झाला का नीट?" मी फक्त मान डोलावली. मला आईच्या डोळ्यात बघताना अपराधी वाटत होतं, पण सोनलचा विचार येताच तो अपराधीबोध कुठेतरी हरवून जायचा. आता आमचा रोजचा क्रम बदलला होता. मी ट्युशनला सर्वात शेवटी जायचो. इतर मुलं असतानाही आम्ही अगदी प्रोफेशनल वागायचो. ती फळ्यावर लिहायची आणि मी वहीत उतरवून घ्यायचो. पण अधूनमधून आमच्या नजरा एकमेकांना भिडायच्या. ते एका सेकंदाच्या नजरेत काल रात्री सर्व आठवणी ताज्या व्हायच्या. तिने केसांवरून हात फिरवला की मला तिच्या बोटांचा स्पर्श आठवायचा. इतर मुलं निघून गेली की ती दरवाजाची कडी लावायची. मग तो हॉल आमचा असायचा. "कारण आज खूप वेळ लावलास यायला," ती तक्रार करायची. "तुमच्या आठवणीतून बाहेर पडलो तर लवकर येईन ना," मी तिला जवळ ओढत म्हणायचो. आम्ही तासनतास बोलायचो. तिने मला तिच्या आयुष्यातल्या त्या जखमा सांगितल्या, ज्या तिने जगापासून लपवून ठेवल्या होत्या. तिचा नवरा परदेशात गेल्यानंतर तिला विसरला होता, पण सोनल मात्र एका सामाजिक बंधनात अडकली होती. माझ्या प्रेमाने तिला त्या बंधनातून मुक्त केलं होतं. आमचे ते एकांतातले क्षण अधिकच उत्कट होत गेले. कधी स्वयंपाकघरात चहा करताना तिने मला मागून मिठी मारणं,
तर कधी गणिताचं पुस्तक समोर ठेवून आम्ही एकमेकांच्या श्वासात हरवून जाणं. पण म्हणतात ना, इश्क और मुश्क छुपाए नहीं छुपते. एके दिवशी मी सोनलच्या बागेत तिला गुलाबाचं फूल देत होतो, तेव्हा शेजारच्या काकांनी आम्हाला पाहिलं. त्यांच्या नजरेतील ती शंका मला अस्वस्थ करून गेली. काही दिवसातच कॉलनीत कुजबूज सुरू झाली. हा मुलगा इतका वेळ काय करतो आत? मॅडम एकट्याच राहतात ना? अशा चर्चा कानावर ऐकू येऊ लागल्या. घरीसुद्धा वातावरण बदललं होतं. एकदा आई म्हणाली, कारण तुझे गणिताचे मार्क तर वाढलेत, पण तू घरात खूप कमी वेळ असतोस. सोनल मॅडमला जास्त वेळ घेतात का आजकाल? मी कसाबसा विषय टाळला, पण मला कळून चुकलं होतं की आमचा हा लपंडाव फार काळ टिकणार नाही. एका रात्री सोनलचा फोन आला. ती रडत होती, कारण लोक माझ्याबद्दल वाईट बोलत आहेत. तुला आता रोज येणं जमणार नाही. आपण हे थांबवलं पाहिजे. माझं हृदय चिरलं गेलं. मी तसाच रात्रीच्या अंधारात तिच्या घरी पोहोचलो. ती अंधारात एकटीच बसली होती. मी तिला घट्ट मिठी मारली. सोनल, लोक काय म्हणतात त्याने मला काही फरक पडत नाही. तू माझी आहेस आणि मी तुझा. हे नातं कोणीही तोडू शकत नाही. त्या रात्री आम्ही पुन्हा एकदा एक झालो, पण यावेळेस त्या स्पर्शात एक प्रकारची भीती आणि अनामिक हुरहुर होती. जणू काही आम्हाला माहीत होतं की पुढचा रस्ता खूप कठीण आहे. आम्ही रात्रभर जागत होतो. भविष्याचे ते बेत आखत होतो. मी इंजिनिअरिंग पूर्ण करेन आणि तुला सन्मानाने घेऊन जाईन, हे मी तिला दिलेलं वचन होतं. पण नियतीला काहीतरी वेगळंच म्हणणे होतं. आमच्या या प्रेमाच्या गुपितावर आता समाजाच्या संशयाची गडद सावली पडली होती. तो दिवस माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण दिवस होता. सकाळपासूनच घरातलं वातावरण जड होतं. वडिलांच्या कानावर कुठून तरी बातमी गेली होती. जेव्हा मी संध्याकाळी ट्युशनला निघालो, तेव्हा वडिलांनी मला दरवाजापाशीच अडवलं. त्यांचा चेहरा रागाने लाल झाला होता. कुठे चालला आहेस? त्या मॅडमकडे की त्या बाईकडे? वडिलांचा तो प्रश्न एखाद्या चाबकासारखा बसला. त्या दिवशी घरात मोठा राडा झाला. आई रडत होती आणि वडील ओरडत होते. ती तुझ्यापेक्षा 9 वर्षांनी मोठी आहे. तुला काय वाटतं? समाज काय म्हणेल? पण माझ्या डोळ्यांसमोर फक्त सोनलचा तो रडवेला चेहरा येत होता. मी काहीही न बोलता घराबाहेर पडलो. माझ्याकडे ना सायकल होती ना पैसे. मी पळत पळत सोनलच्या घरापाशी पोहोचलो. तिथे गेल्यावर जे पाहिलं ते काळजाचा ठोका सुटणारं होतं. सोनलच्या घराबाहेर 2-3 स्त्रिया आणि काही पुरुष जमा झाले होते. ते तिच्यावर ओरडत होते. तिला चारित्र्यावरून टोमणे मारत होते. सोनल दरवाजा लावून आत बसली होती. मी गर्दी बाजूला सारून आत जायचा प्रयत्न केला, तेव्हा लोकांनी मलाही पकडलं. बघा आला तिचा आशिक. कोणीतरी ओरडलं. मी ओरडलो, तिची काही चूक नाही. मी तिच्यावर प्रेम करतो. लोकांनी मला धक्काबुक्की केली, पण मी दरवाजा वाजवत राहिलो. शेवटी सोनलने दार उघडलं. तिचे डोळे सुजलेले होते, केस विस्कटलेले होते, पण मला पाहताच तिच्या चेहऱ्यावर एक भीती मिश्रित दिलासा दिसला. तिने मला आत ओढलं आणि जोरात कडी लावून घेतली. बाहेर लोकांचा आरडाओरडा सुरूच होता. सोनल माझ्या मिठीत शिरून ढसाढसा रडू लागली. कारण मी तुला सांगितलं होतं ना, हे जग आपल्याला जगू देणार नाही. तू जा इथून, तुझं आयुष्य खराब होईल. मी तिचे अश्रू पुसले आणि तिला शांत केलं. सोनल, आज जर मी तुला सोडून गेलो तर मी स्वतःच्या नजरेत कधीच उठू शकणार नाही. लोक आज ओरडतील, उद्या विसरतील, पण माझं तुझ्यावरचं प्रेम कधीच विसरणार नाही. त्या रात्री आम्ही ठरवलं की हे शहर सोडल्याशिवाय पर्याय नाही. तिनं तिचं सामान एका बॅगेत भरलं. रात्रीच्या 2 वाजता जेव्हा सगळीकडे शांतता होती, तेव्हा आम्ही मागच्या दाराने बाहेर पडलो. माझ्या खिशात थोडेच पैसे होते आणि सोनलकडे तिचे दागिने. आम्ही स्टेशनवर गेलो आणि जो पहिली ट्रेन मिळेल त्या ट्रेनमध्ये बसलो. ती ट्रेन आम्हाला एका नवीन शहराकडे घेऊन जात होती. प्रवासात सोनल माझ्या खांद्यावर डोकं ठेवून झोपली होती. मला माहीत होतं की पुढे खूप संघर्ष आहे. मला माझं शिक्षण पूर्ण करायचं होतं, नोकरी शोधायची होती आणि सोनलला ते सन्मानाचं आयुष्य द्यायचं होतं, ज्याची ही हकदार होती. काही महिने खूप कठीण गेले. मी दिवसा एका गॅरेजमध्ये काम करायचो आणि रात्री अभ्यास. सोनलने सुद्धा तिथेच एक शाळात शिकवायला सुरुवात केली होती. हळूहळू परिस्थिती बदलली. मी माझं इंजिनिअरिंग पूर्ण केलं आणि एका चांगल्या कंपनीत मला नोकरी लागली. आमच्या घरच्यांशी आमचे संबंध तुटले होते, पण आम्ही एकमेकांचे झालो होतो. आज 2 वर्ष झाली आहेत. आम्ही एका छोट्याशा घरात राहतो. आजही जेव्हा पाऊस पडतो तेव्हा आम्ही बाल्कनीत बसून चहा पितो. सोनल आज तितकी सुंदर दिसते, कदाचित थोडी जास्त, कारण आता तिच्या चेहऱ्यावर भीती नाही तर एक समाधान आहे. आमचं नातं जगासाठी आजही कदाचित अनैतिक असेल, पण आमच्यासाठी ते जगातील सर्वात नैतिक आणि पवित्र नातं आहे. गणिताची ती भीती तर कधीच गेली, पण माझं आयुष्याचे कठीण समीकरण आमच्यासमोर होतं. ते आम्ही प्रेमाच्या जोरावर यशस्वीपणे सोडवलं होतं.